आमचे उपायुक्त मकरंजी देशमुख साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय। तर आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय। तर दोन्ही टीम्स रेडी झाले आहेत। विनंती करतो दोन्ही संघांना खेळपट्टीच्या बाजूला आपण लाईन अप करून घ्या। मान्यवरांकडून या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा आपण पार पाडून घेऊया आणि स्पर्धेची सुरुवात करूया। दोन्ही टीम्स लाईन अप झालेत। मॅच ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतायत। दोन्ही अंपायर्सचं सुद्धा हार्दिक असं स्वागत आहे। त्याचबरोबर दोन्ही अंपायर्सना सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा आहेत। एक भव्य अशी लेदर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण बघतोय। सुसज्ज असं मैदान, प्रगल्भ असं व्यासपीठ, मान्यवरांची मोठी मांडीयाळी आणि त्याचबरोबर हा क्रिकेटचा एक रंगारंग खेळ आज दिवसभरामध्ये आपण अनुभवणार आहोत। आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा जो श्री गणेश आहे तो आपण या ठिकाणी करणार आहोत। 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती, अर्थातच आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा, त्या गणपती बाप्पाचं वंदन, त्याचबरोबर खेळपट्टीला ज्या धरणी मातेला आज आपण 2 दिवस या खेळासाठी वापरणार आहोत त्या धरणी मातेचं सुद्धा या ठिकाणी आपण वंदन करूया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुद्धा आपण पाहू शकता आपल्या मोबाईल स्क्रीनवर, आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर, आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर आपण या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेऊ शकता। थेट प्रक्षेपण आपण बघत आहोत। मला वाटतं दोन्ही टीम्सकडे आणि या सर्व उपस्थित क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक मायबाप जनतेला आपली जी लाईव्हची जी लिंक आहे ती लिंक मला वाटतं पोहोचली असेल। स्पर्धेचा उद्घाटन सोहळा त्या ठिकाणी पार पडतोय। सर्वप्रथम ज्या यष्ट्यांना क्रिकेटमध्ये दैवत मानलं जातं, त्या खेळपट्टीला क्रिकेटमध्ये दैवत मानलं जातं, ते यष्ट्यांचं पूजन, त्या खेळपट्टीचं पूजन या ठिकाणी केलं जाईल। खेळपट्टीला आणि त्याचबरोबर यष्ट्यांना सर्वप्रथम आपण श्रीफळ अर्पण करून त्याचबरोबर पुष्पहार आणि मग या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा जो आपण आहे तो लाईव्ह पाहतोय। सालापतप्रमाणे याही वर्षी आपल्या सर्व महसूल कर्मचाऱ्यांसाठी ही भव्य लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहोत। सिंधुदुर्ग विरुद्ध पालघर असा हा या स्पर्धेचा आजचा पहिला सामना आहे। सन्माननीय निधी चौधरी मॅडम यांच्या शुभ हस्ते यष्ट्यांचं पूजन केलं जात आहे, त्याचबरोबर खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे। आज या मंगळवारच्या दिनी या स्पर्धेचा शुभारंभ आपण होताना बघत आहोत। सन्माननीय जिल्हाधिकारी दी चौधरी मॅडम यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेची सुरुवात। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पार पाडतोय। आज या महसूल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक भव्य अशी क्रिकेट स्पर्धा, क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा 2022 आपण पाहतोय।
6 आणि 7 डिसेंबर 2022 चेरेश्वर मित्रमंडळ बॉम्बे कोळीवाड्याच्या या मैदानावरती आज या स्पर्धेचं आयोजन आणि आज या स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी सन्माननीय जिल्हाधिकारी निधी चौधरी मॅडम, त्याचबरोबर सन्माननीय निवासी उपजिल्हाधिकारी विकासजी नाईक, त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी बांद्रा सुनेशजी माळी साहेब आणि तुला विभागाचे तहसीलदार सन्माननीय संदीपजी थोरात आणि त्याचबरोबर उपायुक्त सन्माननीय मकरंदजी देशमुख साहेब यांचं आगमन आणि त्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेची सुरुवात आपण करतोय, या स्पर्धेचा शुभारंभ आपण करतोय. पालघर आणि सिंधुदुर्ग यांच्यामध्ये हा उद्घाटनीय सामना आहे. दोन्ही संघांची प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. सिंधुदुर्ग संघाकडून कर्णधार रवींद्र निपाणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली आज धनंजयजी सिंगनाथ, श्याम लाखे, विनायकजी शेट्टे, किरणजी गावडे, अमोलजी पाटील, सूर्यकांतजी गोसावी, रामकृष्ण जाधव, प्रफुल्ल भोजने, जितेश बोवलेकर, रुपेश रावले, प्रीतम माळी आणि देवेंद्र जाधव. तर पालघर संघाकडून आपण जर पाहिलं तर राजा गावड, सचिन टेमकर, अभिजित देशमुख, राकेशजी मोरे, नरेंद्र माने, उमाकांत गायके, धर्मराज देशमुख, सारंगधर मोटकुळे, संदीपजी म्हात्रे, नारायणजी शिंदे, निलेश मुळणे, त्याचबरोबर विजय गुंडकर, नितीश गुंड, अभिजित भगाडी आणि काशीनाथ महाला अशी एकूण खेळाडूंची यादी आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. तर पुन्हा एकदा दोन्ही संघांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत आहे आणि या स्पर्धेसाठी दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. खेळाडूंची ओळख परेड होते, त्यानंतर खेळाडूंना शुभेच्छा मॅडमच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी दिल्या जात आहेत. त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवरांच्या एकत्रित उपस्थितीमध्ये या स्पर्धेची सुरुवात आपण करतोय. पहिल्या मॅचचा नाणेफेकीचा कौलही या ठिकाणी पार पाडला जाईल आणि मग त्यानंतर होईल या मॅचची सुरुवात. मोठ्या थाटामाटात आणि त्याचबरोबर मोठ्या उत्साहात, मोठ्या जल्लोषात या स्पर्धेचं उद्घाटन आपण पार पडताना पाहतोय. सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडम निधी चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेची सुरुवात होते. दोन्ही संघांना, सर्व खेळाडूंना त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. खेळाडूंची ओळख परेड झाली आहे. मॅच ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. तर पंचांच्या भूमिकेत 2 दिवस ही स्पर्धा ज्या ठिकाणी आपण पाहणार आहोत, मॅच ऑफिशियल्स म्हणून क्रिकेट विश्वातील नामवंत असे पंच विजयजी केणी आणि त्याचबरोबर अविनाशजी परब यांना आपण बघत आहोत. पहिल्या मॅचचा टॉस त्या ठिकाणी पूर्ण केला जातोय. आणि मला वाटतं दोन्ही पंचांना मी विनंती करेन की दोन्ही संघांना आपण स्पर्धेचे नियम, स्पर्धेच्या अटी ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या माहीत करून द्यायच्या, जेणेकरून मॅच चालू झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचं आर्ग्युमेंट्स आपण पंचांकडे करायचं नाहीये, कोणत्याही प्रकारे आपण वादविवाद करायचं नाहीये. आफ्टर ऑल क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमन. क्रिकेट हा सभ्यतेचा खेळ आहे आणि हा खेळ खेळत असताना आपण पंचांचाही तितकाच आदर करणं गरजेचं आहे. तर दोन्ही पंचांना या मॅचसाठी शुभेच्छा आहेत. या स्पर्धेचे सर्व नियम आणि या स्पर्धेच्या सर्व अटी ज्या आहेत त्या आपण दोन्ही संघांना माहीत करून द्यायच्या आहेत. पालघर संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय पालघर संघाने स्वीकारलेला आहे. तर मी विनंती करेन जास्त वेळ वाया न दवडता आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय आणि पुन्हा एकदा सन्माननीय जिल्हाधिकारी निधी चौधरी मॅडम यांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून आज आपण मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवला, त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक 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 आभार.